एक वर्ष पूर्ण झालं नोव्हेंबर महिन्यामध्ये या विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला। देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या कामावरती, यांच्या कर्तृत्वावरती, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजनावरती या विधानसभा मतदारसंघातील लाखो लोकांनी प्रचंड विश्वास ठेवून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रामध्ये जी कामं गेली अनेक वर्ष झाली नाहीत ती कामं व्हावीत, या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलावा, या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी यावा, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आमूलाग्र बदल व्हावा म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवलं। एक वर्ष पूर्ण झालंय। मी जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जत शहरातील मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। मला आमदार म्हणून निवडून दिलंच, परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी मित्र गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे सामाजिक वारसा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जतचं नाव राज्यभर व्हावं यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ज्यांनी काम केलंय असे डॉक्टर रवींद्र राणी साहेब यांना जवळपास 2,500 मताच्या फरकाने नगराध्यक्ष म्हणून, आमचे 11 नगरसेवक कमळ चिन्हावर, एक अपक्ष नगरसेवक ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे 12 नगरसेवक आपल्या शहरातील मायबाप जनतेने निवडून दिले। त्या सर्वांचेही मनापासून आभार। मला निवडून देताना जत विधानसभा मतदारसंघातील लोकांचा हाच प्रश्न होता की गेली अनेक वर्ष आम्हाला पाण्याच्या संदर्भात शब्द दिला जातोय, या वर्षी पाणी, पुढच्या वर्षी पाणी, असं सातत्यानं सांगितलं जात आहे। जी 65 उर्वरित गाव आहेत की ज्या गावामध्ये मैशाचं पाणी गेलं नाही, अशा लोकांना आम्ही विधानसभेमध्ये शब्द दिला होता की आम्ही या सगळ्या बाबींचा पाठपुरावा करू, हे काम लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून घेऊ। आणि म्हणून मी सातत्यानं दर 8 दिवसातून अधिकारी महोदयांच्याकडून मी आवाज घेत असतो। आज मी प्रत्यक्षात आमचे जे अधीक्षक अभियंता आहेत, वाटोळे साहेब, कार्यकारी अभियंता आहेत, कोरे साहेब आणि त्यांची सर्व टीम, डेप्युटी इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, सर्व टीम यांना सोबत घेऊन आज सकाळी 9 वाजता जे बेडकमध्ये पहिलं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसची पाहणी केली। आनंदाची गोष्ट ही आहे की 90% पंप हाऊसचं काम पूर्ण झालंय। पुढच्या 2 महिन्यामध्ये पंप हाऊस क्रमांक 1 हे काम पूर्ण होत आहे। मशिनरीचं टेंडर निघालेलं आहे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये तिथं सर्व मशिनरी बसवण्याची व्यवस्था पंप हाऊस क्रमांक 1 ची आम्ही करतोय। दुसरा मुद्दा आहे महत्वाचा की जे स्विचार्ड आहे, स्विचार्ड, त्या स्विचार्डचं पण टेंडर आता निघतंय। तिथं लाईन घेणं असेल, तिथं बाकीच्या मशिनरी बसवणं असेल, हे काम 6 महिन्यात आम्ही पूर्ण करतोय। ज्या 3 मेन रायझिंग लाईन आहेत त्यातली पहिली रायझिंग लाईन 1.3 किलोमीटरची पूर्ण झालेली आहे। दुसरी ग्रॅव्हिटी लाईन आहे 35 किलोमीटरची, त्यापैकी 31 किलोमीटर काम पूर्ण झालेलं आहे। दुसरी जी रायझिंग मेन आहे ती 5.4 किलोमीटरची आहे, त्या पण लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि चौथी जी लाईन आहे ती 13 किलोमीटरची आहे, त्यापैकी 12 किलोमीटर काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे जवळपास 3-4 किलोमीटर काम फक्त बेडक पासून मल्याळपर्यंत, जिथून आपण 2 लाईन डिस्ट्रीब्यूट करतोय, एक मुचंडी लवंगा आणि दुसरी कोळगिरी गुंडापूर, या 2 लाईन आपल्या मल्याळमधून जात आहेत। तर हे काम पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होतंय। पूर्ण रायझिंग मेनचं काम पूर्ण होतंय
त्यामध्ये 1600 मीटरचा टनेल आहे, बोगदा आहे. आणि या 1600 मीटर पैकी 1400 मीटर बोगदा पूर्ण झालाय. 200 मीटर बोगद्याचं काम बाकी आहे. दोन्ही बाजूनी बोगद्याचं काम सुरू आहे. दर दिवशी 6 मीटर म्हणजे एका बाजूनं 3 मीटर, दुसऱ्या बाजूनं 3 मीटर, असं 6 मीटरचं काम दर दिवशी पूर्ण होत आहे. आपल्याकडे 200 मीटरचं काम बाकी आहे. तर समजा इकडे तिकडे काही अडचणी आल्या तरी पुढच्या 2 महिन्यामध्ये बोगद्याचं काम पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पंप हाऊस 2 महिन्यात पूर्ण होत आहे. आता पंप हाऊस क्रमांक 2 जे कुडनूर मध्ये आहे आणि त्या पंप हाऊसचं पूर्ण डिझाईन बदलण्यामध्ये थोडा वेळ गेला. आता ते काम चालू केलंय. तिथं आम्ही जाऊन व्हिजिट करून आलेलो आहे. आता पाया काढायचं काम सुरू आहे आणि ते पंप हाऊस पण पुढच्या 3-4 महिन्यामध्ये, कारण ते छोटं पंप हाऊस आहे, ते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. पंप हाऊस क्रमांक 3 जे जिरग्याच्या तलावामध्ये आहे, मिरवाड आणि नकलापूरच्या त्या तलावामध्ये आहे. तर तिथे गेले 2 महिने पाणीच होतं, 2-3 महिने. आता ते पाणी पूर्णपणे आटलंय. आज मी त्यांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर ती पूर्ण यंत्रणा लावून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंप हाऊस क्रमांक 3चं सुद्धा काम चालू होतंय. आता तिथून पुढे आल्यानंतर 2 त्यांचे डिस्ट्रीब्युशन टँक आहेत, तिथेही मी व्हिजिट केलेली आहे. ते टँक पण आता पूर्ण झालेले आहेत. पहिला बेडकमध्ये आहे, दुसरा येळदरीमध्ये आहे. जे आपण बिळूर रोडला जातोय तिथं दुसरा डिस्ट्रीब्युशन टँक आहे. येळदरीच्या डिस्ट्रीब्युशन टँक पासून 2 लाईन जात आहेत आणि त्या 2 लाईन जात आहेत. एक उचंडी लवंगा आणि दुसरी जातीय कोळगिरी गुड्डापूर. तर ह्या 2 लाईन पैकी जी गुड्डापूरकडे जी लाईन जाती आहे ती एकूण 43.370 किलोमीटर आहे. 43 किलोमीटर वर 370 मीटर एकूण लाईन ही आहे. पैकी 13.800 किलोमीटर काम पूर्ण झालेलं आहे. आता त्यामध्ये मध्ये एक फॉरेस्टचं क्षेत्र येतंय. जत शहराला लगत आपल्या यल्लामा देवीच्या पलीकडचं जे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्ट मधून ही लाईन जाणार आहे. तर त्यांच्यासाठी एक अधिकारी अपॉइंट केलेले आहेत फॉरेस्टच्या परवानगी घेण्यासाठी. जर या परवानगी लवकर मिळाली तर आम्ही आता मल्हारपासून जे कोळगिरी मुसंडीपर्यंत आम्ही लाईन टाकतोय. डिसेंबर पर्यंत आम्ही इथं जे तलाव आहे सोरडी टँक, नंतर कोळगिरी टँक, काराजंगी टँक, अचकनहाडी टँक, हे जे सगळे इकडचे टँक आहेत त्या टँकला आम्ही डिसेंबर पर्यंत पाणी देतोय. डिसेंबर पासून पुढं साधारण एक 8-10 महिने ही लाईन कंप्लीट होण्यासाठी वेळ लागणार आहे. परंतु त्याची आम्ही वाट बघणार नाही. डिसेंबर पर्यंत मल्याळमध्ये पाणी पडतंय. मल्याळमधून इकडं सोरडीपर्यंतच्या टँक पर्यंत पाणी देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून होते. दुसरी जी लाईन आहे मुचंडी टू लवंगा, या लाईन वरती आणि इकडं जे इकडचा जो भाग आहे बिळूर भागातला, तिथला अरबकी तलाव असेल, तिथं जिरग्या टँक असेल, साळमाळगेवाडी टँक असेल, जिरगाळ पाटील वस्ती टँक असेल, लवटी वस्ती टँक आहे. ह्या सर्व टँक मध्ये खोजनवाडीचा टँक आहे. नंतर गुगवाडचा जो टँक आहे इकडं पाणी देण्याची व्यवस्था डिसेंबर पर्यंत होते. आणि त्याच्याबरोबर सिद्धनाथ तलाव, दरीवडची तलाव, संघचा तलाव, संघच्या तलावामध्ये डिसेंबर 2026 ला या म्हैसाळ योजनेचं पाणी पोहोचतंय.
तशा पद्धतीची संपूर्ण रचना ही आता प्रशासनाच्या माध्यमातून केलेली आहे. निधीसाठी आता 500 कोटी रुपयाची फाईल नाबार्डमध्ये आम्ही दिलेली आहे. आता ही फाईल नियोजनमध्ये आहे. पुढच्या सगळ्या प्रोसेसतून फेब्रुवारीपर्यंत हा निधी वर्ग होईल आणि त्यामुळे निधीमुळे कुठलंच काम थांबलंय अशी परिस्थिती आपल्या या योजनेमध्ये होणार नाही. तर संघमध्ये जेव्हा आपण पाणी सोडतोय फेब्रुवारी महिन्यामध्ये संघच्या तलावातून जो कॅनॉल गेलाय खाली तो कॅनॉल कुठपर्यंत जातोय सोनरगीपर्यंत, सुसलातपर्यंत. हा कॅनॉल जुना आहे, नादुरुस्त आहे आणि त्याच्यातून पाणी सोडलेलं नाही आणि म्हणून 55 कोटी रुपये हे लाईनिंग करण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे. टेंडर आता त्याचं होत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये हे टेंडर होईल आणि ते काम चालू होईल. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय डिसेंबर 2026 ला संघ तलावात जेव्हा पाणी जाईल तेव्हा ते पाणी संघचा जो ओरिजिनल जुना कॅनॉल आहे इकडचं लाईनचं काम होईपर्यंत बोर नदीच्या दोन्ही बाजूने उजवा आणि डावा कालवा, उजवा कालवा हा 2 किलोमीटरचा आहे परंतु डावा कालवा हा सोनरगीपर्यंत आहे. ही बोर नदीकडेची सगळ्या गावांमध्ये पाणी देण्याची व्यवस्था एक कॅनॉल मधून होईल आणि बोर नदीमध्ये पण पाणी सोडण्याची व्यवस्था होतीये. त्यामुळे बोर नदीच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांना डिसेंबर महिन्यामध्ये पाणी देण्याची व्यवस्था ही जलसंपदा खात्याच्या माध्यमातून केलेली आहे. मग राहिलेली ही सगळी गावं इकडची आहेत, जाल्याड वगैरे तिकडची गावं, तर त्यांना डिसेंबर 2027 पर्यंत हे शेवटचं आपल्या तालुक्यातल्या गावाला प्रत्येक तलावामध्ये, ओढापात्रामध्ये, नाल्यामध्ये पाणी देण्याची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतोय. बरोबरच आम्ही आता दुसरे प्रस्ताव दिलेले आहेत की आता हे कामं चालू राहतील. आणखी 2000 कोटी रुपयाची आपल्याला गरज आहे. त्या सबलाईन करायच्या आहेत, डिस्ट्रीब्युशन व्यवस्थितपणे करायचं आहे, त्याच्यासाठी आणखी 2000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर मी आता शुक्रवारी यासाठी माननीय धुमाळ साहेब यांच्याकडे बैठक लावलेली आहे. सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि शुक्रवारी बैठकीचं नियोजन केलंय. आपले सगळे जिल्ह्यातले, आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याशी संबंधित सगळे अधिकारी यांची बैठक आम्ही आता पुण्यामध्ये घेतोय. म्हणजे पुढं कुठलाही अवधी आमच्याकडून वाया जाणार नाही याची काळजी जतचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतोय. त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि लोकांना जे वाटतं पाणी देणार की नाही देणार की नाही देणार, तर सर्व लोकांना पाणी 2026 ला मी अगोदर सांगितलं त्या भागाला आणि 2027 पर्यंत 2027च्या डिसेंबर पर्यंत जत तालुक्यातल्या संपूर्ण गावांना पाणी देण्याची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे. दुसरा विषय आहे, मोटारी खूप जुन्या आहेत आपल्या, बरेच वर्ष झालं मोटारी बसून. आणि तुम्ही बघितलं आपला मागं जो दुष्काळ पडला तेव्हा आपण आढावा बैठक एक घेतली होती मला वाटतं तहसील ऑफिसमध्ये आणि त्या मोटारीची कपॅसिटी कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून ही बाब आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर आता सर्व मोटारी दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून 250 कोटी रुपये सरकार मंजूर करत आहे. त्याची फाईल टेंडरसाठी अंतिम टप्प्यामध्ये आहे. हे मी सांगतोय जीएसटी वरून रक्कम, ही रक्कम जीएसटी पकडली तर ती जास्त होईल. सोलारचा एक मोठा प्रोजेक्ट जो आहे आपला मैशाळला, की मैशाळचा प्रोजेक्ट जो संघमध्ये आहे की ज्याच्यावरती संपूर्ण मैशाळ योजना सोलारवरती कन्वर्ट केली जाणार आहे. त्याच्यासाठी 1381 कोटी जीएसटी वगळून हे सरकारने देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याचंही टेंडर अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये कधी हे टेंडर निघू शकतं. तर अशा पद्धतीची रचना एक जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आम्ही लावलेली आहे. दुसरा विषय, जत शहरामध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा जत शहरातले लोक काय म्हटले की बाबा आमच्या इथं तुम्ही पाणी देणार की नाही शहरासाठी. तर आता आम्ही सगळे अधिकाऱ्यांना घेऊन मल्हारच्या तिथं पण जाऊन आलो. तिथं सदाशिव मासाळ यांचं घर आहे. त्या घराजवळ एक चेंबर काढायच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सदाशिव मासाळ यांचं घर ते मल्हार गावाच्या बाजूला त्या ओढापात्राला लागून आहे. त्या ओढापात्रामध्ये जत शहरातल्या या सगळ्या यल्लामा मंदिरापासून जो आपला इकडं प्रवाह येतोय तिकडं पाणी सोडण्याच्या दृष्टिकोनातून त्याची रचना केली आहे. म्हणजे डिसेंबरला जसं पाणी इतर गावांना पण मिळेल तसंच पाणी ते जत शहरासाठी सुद्धा मिळेल.
इकडे आचकनाळीचा तलाव तर आपण भरणारच आहोत. तर अशा पद्धतीची एक रचना सरकारच्या माध्यमातून केली आहे. मी सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये अधिकाऱ्यांच्या सोबत आहे. जिथं कुठं अडचणी येतील त्यांच्यासोबत आम्ही पाठपुरावा करतो आहे. जर शहरातील लोकांनी डॉक्टर साहेबांना इतक्या भरघोस मतांनी निवडून दिलं, अजून डॉक्टर साहेबांचा पदग्रहण सोहळा व्हायचा आहे, तो उद्या आहे. तत्पूर्वी आम्ही सभातून सांगितलं होतं की आम्हाला काही शहरासाठी करायचे आहे. त्यातला एक भाग असा होता की जर शहरामध्ये जी सार्वजनिक वापराची लाईट आहे त्या लाईटला 18 लाख रुपयाचं बिल भरावं लागतं. तर मागच्या 4-5 दिवसापूर्वी 6 कोटीच्या वर काही रक्कम आहे ती आम्ही मंजूर केली आहे. आणखी 6 कोटी मंजूर करतोय. येत्या 2-4 दिवसामध्ये मंजूर होतील. म्हणजे 2 मेगावॅटचा प्रकल्प आम्ही जत शहरासाठी प्रस्तावित केलेला आहे आणि तशा पद्धतीची मान्यता आम्ही घेतोय. महाराष्ट्रातली ही पहिलीच नगर परिषद आहे की ज्यांचा सोलारचा स्वतंत्र प्रोजेक्ट आहे. आपल्याबरोबर 1-2 प्रस्ताव आहेत, प्रस्ताव आहे आणि एखाद्या नगर परिषदेचा आहे. परंतु जतचा हा प्रस्ताव हा पहिलाच प्रस्ताव राज्य सरकारनं मान्य केलेला आहे. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो. डॉक्टर साहेबांना आणि सर्व नगरसेवकांना, सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे, उद्या पदग्रहण सोहळा आहे. निवडणुकीचा विषय संपलेला आहे. गट पक्ष पार्ट्या ज्या दिवशी व्हायचं त्या दिवशी मतदानाच्या अगोदर सगळं झालंय. तर आता सर्वांनी उद्या पदग्रहण सोहळ्याला यावं असं ना डॉक्टर साहेब, म्हणजे यांचा अधिकार आहे. पण मी आता त्यांच्या वतीनं बोलतोय, ते पण तुमच्याशी बोलतील. तर उद्या डॉक्टर साहेबांचा पदग्रहण सोहळा आहे, नगरसेवकांचा आहे, उपनगराध्यक्षाची निवड आहे किंवा स्वीकृत सदस्यांची दोन्ही बाजूकडून जे काही सदस्य येणार आहेत त्यांची निवडणूक आहे. त्यामुळं सर्वच लोकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना आम्हाला विनंती करायची आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.